नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठाणे जिल्ह्यात 50,000ची लाच घेताना वन खात्यातील एका महिलेसह 2 अधिकाऱ्यांवर एसीबीची कारवाई। ठाणे जिल्ह्यात 50,000ची लाच घेताना वन खात्यातील एका महिलेसह 2 अधिकाऱ्यांवर एसीबीने कडक कारवाई केली आहे। 2 अधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातून 50,000ची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। एसीबीने सापळा रचून पकडले आहे। तक्रारदाराने नवीन पेट्रोल पंप उघडायचा असल्याने वन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती। राज्यातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। राज्यातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होताना काही दिसून येत नाही। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आजही आपल्या हक्काच्या कामासाठी व सरकारी कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात। त्यामुळेच राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबी कडून धाडी टाकण्यात आल्या आहेत। यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एसीबीने कडक कारवाई करून दोघांना अटक केली आहे। ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या सरकारी वन खात्यातील वनपाल आणि वनसंरक्षकास लाच घेताना एसीबीने पकडले आहे। विलास सानप आणि रेखा गायकवाड अशी लाचखोर 2 वन अधिकाऱ्यांची नावे आहेत। गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यात 2 लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तक्रारदाराने नवीन पेट्रोल पंप उघडायचा असल्याने वन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती। त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्रासाठी वन कर्मचारी विलास सानप यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली होती। मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबी ठाणे विभागाकडे तक्रार केली होती। तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर एसीबी विभागाने सापळा रचला। तक्रारदार आणि आरोपींमध्ये 25,000च्या लाचेची रक्कम ठरवण्यात आली होती। बुधवारी लाच देण्यासाठी तक्रारदार वनपरिक्षेत्रीय अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी येथे गेले असता एसीबीचे अधिकारी देखील सापळा रचून बसले होते। त्यामुळे वन विभागातील अधिकारी विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना 25,000ची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे। या प्रकरणी एसीबी विभाग अधिक तपास करत आहे। या प्रकरणात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचे असेल तर राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणे महत्त्वाचे आहे। प्रशासकीय कामात टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबिनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्व्हिलेन्सने जोडा, अशा सूचना राज्य प्रशासनाने दिल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विजय गायकर, ठाणे।